शरद पवार गटाच्या शिर्डीमधल्या शिबिरामध्ये रोहित पवार यांची गैरहजेरी पाहायला मिळाली आहे। हा चर्चेचा मुद्दा झालेला आहे। रोहित पवार शिबिराला गैरहजर का राहिले याबाबत शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवारांना कोरोना झाल्याचे सांगितलंय, त्यानंतर लगेचच संध्याकाळी रोहित पवारांबाबत माहिती घेऊन सांगतो असं त्यांनी म्हटलंय। दुसरीकडे खुद्द रोहित पवारांनी बाहेर गावी असल्याचं सांगितलंय, तर जयंत पाटील यांनी रोहित पवार संध्याकाळी अधिवेशनाला येतील असं सांगितलंय। जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवारांना कोरोना झाल्याचं सांगितलेलं आहे। रोहित पवार हे शिबिराला उपस्थित नसल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत, तर रोहित पवार बाहेर गावी असल्याचा दावा सुद्धा करण्यात आलेला आहे। रोहित पवार यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरलेला आहे। रोहित पवार हे नेमके कुठे आहेत आणि शिबिराला का उपस्थित राहिले नाहीत याची चर्चा सुरू असताना जितेंद्र आव्हाड यांनी थेट त्यांना कोरोना झाल्याचं सांगितलेलं आहे, तर जयंत पाटील यांनी मात्र रोहित पवार हे शिबिराला उपस्थित राहतील असं सांगितलेलं आहे। रोहित पवार शिबिर असताना सुद्धा बाहेर गावी गेल्याच्या चर्चा त्यामुळे रंगलेल्या आहेत। रोहित पवार यांची गैरहजेरी पक्षाच्या या अधिवेशनामध्ये चर्चेचा विषय ठरलेली आहे। अजित पवार गटाने सुद्धा रोहित पवार यांच्यावरती त्या संदर्भात निशाणा साधलेला आहे। आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंखे सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, शिर्डीमध्ये महत्त्वाचं राष्ट्रवादीचं शिबिर आणि या शिबिरामध्ये रोहित पवार यांची गैरहजेरी, त्यामुळे चर्चा मात्र रंगू लागल्यात। नेमकं कारण काय? हा, नक्कीच आपण जर पाहिलं तर शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं शिबिर सुरू आहे, शरद पवार गटाचं, आणि ह्या ठिकाणी रोहित पवारची अनुपस्थिती असल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे। एकीकडे जितेंद्र आव्हाड सांगतायत की त्यांना कोरोना झाला, आणि दुसरीकडं जयंत पाटील जे आहे ते सांगतात की ते बाहेर गेलेले आहे, आणि ट्विटरवरून स्वतः रोहित पवारांनी देखील माहिती दिली आहे की मी बाहेर आहे, असा कोणताही संभ्रम करू नये। मात्र रोहित पवार ह्या ठिकाणी नसल्याने कार्यकर्त्यामध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे। आपण जर पाहिलं तर गेली अनेक दिवसांपासून किंवा या अगोदर देखील भाजपमध्ये इन्कमिंग संख्या जी आहे ती मोठी आहे। अनेक ठिकाणी चर्चेला उधाण आल्यामुळे ही चर्चा देखील मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आहे। त्यामुळे या ठिकाणी रोहित पवार जे आहे त्यांची अनुपस्थिती असल्यामुळे शिबिर जे आहे ती ह्या चर्चेने रंगू लागलं आहे, आणि आता शिबिराचं पहिलं सत्र जे आहे ते आता या ठिकाणी संपलेलं आहे, आणि दुसरं सत्र जे आहे आता 3 ते 6 असं जे सत्र जे आहे ते सुरू होणार आहे। निश्चित। आणि जयंत पाटील यांनी सांगितलेलं आहे की रोहित पवार संध्याकाळी या शिबिराला पोहोचतील, हे पाहणं महत्त्वाचं असेल। या शिबिरासंदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेऊ। तुर्तास संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।